तो असा दणदण पावलं टाकत आला, भाकर नव्हती, पाणी नाही, काही मेला ना उपाशी 1 वाजेपर्यंत. बायको काय झाली, अचानक तिला थंडी ताप आली, घरी ती दडपून झोपली. स्वयंपाक नाही, भाकर नाही, भाजी नाही, काहीच नाही. दान पाऊल टाकत आलं, धना तिने दाराची कडी वाजवली. अंगाशी तिनं कावड उगवला, थरथर कापू लागला तिचा. तो म्हणे तुला काही, बरोबर आहे ना, तुला काय कळत का? पेरणी चालू होती, 1 वाजला घड्याळात बघ म्हणे, भुकेने मरायची वारी आली, तुमच्यासाठी आम्ही एवढे काम करतो म्हणे, मरायची वारी आली आमची आणि अजून डब्याचा पत्ता नाही म्हणे, मेलो असतो ना मी. 1 वाजला म्हणे, डब्याचा पत्ता नाही. त्याने माग पुढं पाहिला ना, अशी दणकावून बायकोच्या, बोला ना, बायकोच्या सणसणीत मनान काना मग आणली. अशी माग पुढे पाहिलं, सणसणीत रागात बायको अशी दणकन खालीच पडली वरगडून. आधीच तापानं फणफणलेली. ते म्हणे का हो, स्वयंपाकाला लागूच लागले होते ना, एवढी थंडी ताप आली मला, तुम्ही मला काऊन आणलं? जर त्याला बी राग गेला त्याचा, त्याने पाहिलं ताप आलेली हिला, तोने हाणले आपली. आता जीव होता तुझ्यावर म्हणून हाणला. माणूस त्याच माणसाला हाणमार करतो ज्याच्यावरती आपलं. तुम्ही भाऊजाईला आणतात का? भाऊजाईला, बहिणीला आणतात का? भावाला आणतात का? आईला, बायकोलाच आणतात, बरोबर आहे ना. बायकोला का आणतो माणूस? तो म्हणे तुझ्यावर प्रेम होतं माझं, राग गेला त्याचा. तो म्हणे काही नाही, वाईट मानून घेऊ नकोस, तुझ्यावर प्रेम होतं म्हणून आणलं. माणूस तिथंच आणतो जिथं प्रेम असतं. हक्काची तू माझी, राग आला होता मला, राग कुठं काढायचा असतो माणसाने, बरोबर आहे ना, बायकोवर काढायचा असतो. तुझ्यावर प्रेम आहे म्हणून आणलं मी. ते म्हणे असं वय.